नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। हे 15 ते 20 मिनिट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। तर या प्रश्नांचे उत्तर खूप लोक चुकतात, म्हणून आपल्याला योग्य प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे। सायन्सचे म्हणजे विज्ञानचे 30 महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 बघूया। घरातील विद्युत जोडणीमध्ये अर्थिंगचा मुख्य उद्देश काय असतो? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे। ऑप्शन ए विद्युत बिल कमी करणे, ऑप्शन बी व्होल्टेज स्थिर ठेवणे, ऑप्शन सी उपकरणाचे शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करणे, ऑप्शन डी मानवी शरीराचे विजेच्या धक्क्यापासून संरक्षण करणे। मित्रांनो, 30 प्रश्न विज्ञानवरचे घेत आहोत, जे परीक्षेमध्ये येण्यासारखे आहेत। तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचे आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला वाटेल की आपण एक पेपर सोडवल्यासारखा अनुभव आपल्याला चांगल्या प्रकारे येईल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये 30ही प्रश्नांचे उत्तर द्या। ही PDF तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून देण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, शेवटी आपल्याला सांगायचं आहे की 30 पैकी आपल्याला किती गुण आलेत। योग्य उत्तर आहे डी, मानवी शरीराचे विजेच्या धक्क्यापासून संरक्षण करणे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते विधान अग्निशामक संदर्भात योग्य आहे? ऑप्शन ए यात वायू उच्च दाबाखाली द्रव रूपात असतो, ऑप्शन बी यात सल्फ्युरिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट वापरले जाते, ऑप्शन सी हे ज्वलनास मदत करणारे ऑक्सिजन काढून घेते, ऑप्शन डी वरील सर्व विधाने सत्य आहेत। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे। ऑप्शन ABCD पैकी काय ऑप्शन आहे आपल्याला सांगायचं आहे। मित्रांनो, सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असा यस टाईप करून आम्हाला सहकार्य करावे। ऑप्शन डी आपलं उत्तर आहे, वरील सर्व विधाने सत्य आहेत। प्रश्न क्रमांक 3, जेव्हा प्रकाशाचे किरण हवेतून काचेच्या चिपेमध्ये शिरतात तेव्हा काय होते? ऑप्शन ए वेग वाढतो आणि तो स्तंभिकेपासून लांब जातो, ऑप्शन बी वेग कमी होतो आणि तो स्तंभिकेच्या दिशेने झुकतो, ऑप्शन सी वेग बदलत नाही, ऑप्शन डी वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलते। प्रश्न क्रमांक 3 आहे, त्याचं उत्तर ABCD पैकी काय असणार आहे? कमेंटमध्ये नक्की लवकरात लवकर 5 सेकंदात सांगावे। ऑप्शन बी योग्य उत्तर राहणार आहे, वेग कमी होतो आणि तो स्तंभिकेच्या दिशेने झुकतो। प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, तेवढाच हायड्रोक्लोरिक आम्ल HCl पचन संस्थेत कोठे स्रवते आणि त्याचे कार्य काय? ऑप्शन ए तोंडात कर्बोदकांचे पचन करते, ऑप्शन बी जठरात पेप्सिनला सक्रिय करणे आणि जंतू मारणे, ऑप्शन सी लहान आतड्यात मेदाचे पचन करणे, ऑप्शन डी यकृतात पित्तरस तयार करणे। या चारीपैकी काय योग्य उत्तर आहे? कमेंटमध्ये लवकरात लवकर 5 सेकंदामध्ये सांगायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा। ऑप्शन बी जठरात पेप्सिनला सक्रिय करणे आणि जंतू मारणे। प्रश्न क्रमांक 5 बघा, एका ध्वनीची वारंवारता 500 हर्ट्झ आहे, तर त्याचा आवर्त काल टाईम पिरियड किती असेल? ऑप्शन ए 0.2 सेकंद, ऑप्शन बी 0.02 सेकंद, ऑप्शन सी 0.002 सेकंद, ऑप्शन डी 5 सेकंद। फॉर्म्युला आहे मित्रांनो टाईम पिरियडचा, T = 1/F म्हणजे 1 फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? एफची व्हॅल्यू आहे 500 हर्ट्झ आणि सोल्युशन काढा, काय उत्तर येते सांगा। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 0.002 सेकंद। प्रश्न क्रमांक 6 बघा, पेडागॉजीवर आहे। विज्ञान अध्यापनाची प्रकल्प पद्धती कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन ए केवळ पुस्तकी ज्ञान, ऑप्शन बी अनुभवातून शिकणे लर्निंग बाय डुईंग, ऑप्शन सी पाठांतर आणि घोकमपट्टी, ऑप्शन डी शिक्षकांचे व्याख्यान। प्रोजेक्ट मेथड कोणत्या तत्वावर आधारित आहे सांगायचे आहे मित्रांनो। तर प्रोजेक्ट मेथड मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लर्निंग बाय डुईंग म्हणजे अनुभवातून शिकणे, ऑप्शन बी आपले योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणते संप्रेरक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते? ऑप्शन ए थायरॉक्सिन, ऑप्शन बी ॲड्रेनालिन, ऑप्शन सी इन्सुलिन, ऑप्शन डी इस्ट्रोजेन। मित्रांनो, माहीत आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर, हॉस्पिटलमध्ये खूप वेळा या शब्दाचा यूज होतो, इन्सुलिन, ऑप्शन सी। प्रश्न क्रमांक 8 बघा, लिटमस पेपर आमलारीमध्ये बेस कोणत्या रंगाचा होतो? ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी गुलाबी, ऑप्शन डी रंगहीन। प्रश्न क्रमांक 8, बेसमध्ये लिटमस पेपर कोणत्या रंगामध्ये परिवर्तित होतो मित्रांनो सांगायचं आहे। तर मित्रांनो, आम्ल होतो लाल आणि आमलारी निळा। आपलं उत्तर आहे आमलारीसाठी बेससाठी निळा। प्रश्न क्रमांक 9 बघा, जीवनसत्व के विटॅमिन के च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? ऑप्शन ए रातांधळेपणा, ऑप्शन बी स्कर्वी, ऑप्शन सी जखम झाल्यास रक्त गोठत नाही, ऑप्शन डी मूळदूस। कोणता आजार होऊ शकतो मित्रांनो? कमेंटमध्ये लवकरात लवकर 5 सेकंदात सांगावे। पूर्ण एनर्जी बनवून ठेवायची आहे मित्रांनो, 30 प्रश्नांचे उत्तर द्यायचं आहे। 30 प्रश्नांचे उत्तर देऊन शेवटी सांगायचं आहे किती जास्तीत जास्त गुण आपण घेतलेत। ऑप्शन सी जखम झाल्यास रक्त गोठत नाही। प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो। कसे टाईप करायचे आहे? प्रश्न क्रमांक 10 त्याच्यासमोर डॅश द्या, ABCD काय आपलं उत्तर आहे ते टाईप करा। प्रश्न क्रमांक 10, विज्ञानामध्ये निदानात्मक चाचणी घेण्याचे मुख्य कारण काय? ऑप्शन ए विद्यार्थ्यांची रँक ठरवणे, ऑप्शन बी पालकांना प्रगती पुस्तक दाखवणे, ऑप्शन सी विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी आणि त्रुटी शोधणे, ऑप्शन डी विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तपासणे।
या प्रश्नाचे उत्तर सर्वांना झाले पाहिजे मित्रांनो. झालेलं आहे आपलं. तर या प्रश्नांचं सर्वांनाच उत्तर आलं पाहिजे. ऑप्शन सी, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी आणि त्रुटी शोधणे. प्रश्न क्रमांक 11, लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? आज कोणाला जास्त मार्क मिळतात बघूया. ऑप्शन ए, केवळ भौतिक बदल. ऑप्शन बी, क्षपन म्हणजे रिडक्शन. ऑप्शन सी, ऑक्सिडीकरण. ऑप्शन डी, विस्थापन. प्रश्न क्रमांक 11, योग्य उत्तर काय असणार आहे सांगायचं आहे आपल्याला. अवघ्या 5 सेकंदात प्रश्न आपल्याला सुटायला हवे आहेत. ऑप्शन सी, ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडेशन. प्रश्न क्रमांक 12, पाण्याचे कमाल घनत्व मॅक्झिमम डेन्सिटी किती तापमानाला असते? ऑप्शन ए 0 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन बी 100 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन सी 4 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन डी -4 डिग्री सेल्सिअस. पाण्याचे कमाल घनत्व मॅक्झिमम डेन्सिटी मित्रांनो ऑप्शन सी 4 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 13, मानवी डोळ्यातील कोणत्या भागामुळे डोळ्याला विशिष्ट रंग प्राप्त होतो? ऑप्शन ए बाहुली म्हणजे प्युपिल. ऑप्शन बी बुबुळ म्हणजे आयरिस. ऑप्शन सी दृष्टीपटल म्हणजे रेटिना. ऑप्शन डी पारपटल म्हणजे कॉर्निया. बुबुळ, आयरिस. मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा, विज्ञानावर पेडागॉजी पूर्ण कंप्लीट सिरीज हवी आहे का, आणि विषयावर पण व्हिडिओ हवे आहेत का? सगळा सिलेबस कव्हर करण्यात येईल तुमच्या रिस्पॉन्स नंतर. तुम्ही उत्तर द्या, तुम्ही सांगा काय करावे, त्यानंतर आपण पुढचं कंटिन्यू करूया. प्रश्न क्रमांक 14, आधुनिक आवर्त सारणी मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशावर आधारित आहे? ऑप्शन ए ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तू मानांक. ऑप्शन बी अणुअंक ॲटॉमिक नंबर. ऑप्शन सी रेणुभार मॉलिक्युलर वेट. ऑप्शन डी न्यूट्रॉनची संख्या. तुम्हा सर्वांना माहीत आहे, सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकलेलं आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल काय आहे ते. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आधुनिक आवर्त सारणी आधारित आहे मित्रांनो अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबरवर. प्रश्न क्रमांक 15, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शिक्षकांनी वर्गात काय करावे? ऑप्शन ए जास्तीत जास्त व्याख्याने द्यावीत. ऑप्शन बी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. ऑप्शन सी प्रयोग फक्त स्वतःचाच करून दाखवावे. ऑप्शन डी पुस्तकातील व्याख्या पाठ करून घ्यावी. वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे, कोणतं पण सकारात्मक दृष्टिकोन, क्रिएटिव्ह दृष्टिकोन विकसित होतो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केल्यावर. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी कशाचा वापर होतो? अर्धा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. सिरीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. तुमचं एक YES आम्हाला खूप मोटिवेशन मिळते मित्रांनो तुमच्या YESमुळे. यस नक्की टाईप करा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत चला. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी कशाचा वापर होतो? सोलर कुकर. ऑप्शन बी सोलर सेल. ऑप्शन सी सोलर वॉटर हीटर. ऑप्शन डी सौर शुष्कक. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोलर सेल म्हणजे सौर घट. प्रश्न क्रमांक 17, मायोपिया निकट दृष्टीता हा दोष घालवण्यासाठी कोणते भिंग वापरतात? ऑप्शन ए कॉन्व्हेक्स लेन्स. ऑप्शन बी कॉन्केव्ह लेन्स. ऑप्शन बी बायफोकल लेन्स. ऑप्शन डी दंडगोलाकार. बहिर्वक, अंतर्वक, द्विनाभीय, दंडगोलाकार. मायोपिया निकट दृष्टीचा जवळचे न दिसणे त्याच्यासाठी मित्रांनो अंतर्वक कॉन्केव्ह लेन्स वापरतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18, विज्ञानातील संशोधन पद्धतीचा जनक कोण आहे? ऑप्शन ए जॉन ड्यूई. ऑप्शन बी HE आर्मस्ट्रॉंग. ऑप्शन बी BF स्किनर. ऑप्शन डी जीन प्याजे. संशोधन पद्धतीचा जनक तुम्हाला माहीत आहे मित्रांनो कोण आहे? लवकरात लवकर कमेंटमध्ये टाईप करा. ऑप्शन बी HE आर्मस्ट्रॉंग. प्रश्न क्रमांक 19, गुरुत्वाकर्षण स्थिरांकाची जी किंमत कोणी शोधून काढली? ऑप्शन ए सर आयझॅक न्यूटन. ऑप्शन बी हेनरी कॅव्हेंडिश. ऑप्शन सी गॅलिलिओ. ऑप्शन डी अल्बर्ट आइन्स्टाईन. 19 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. 5 सेकंद आपल्याकडे आहेत. जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. उत्तर आहे आपलं ऑप्शन बी हेनरी कॅव्हेंडिश. न्यूटनने नियम दिला पण जीची किंमत कॅव्हेंडिशने काढली. प्रश्न क्रमांक 20, वनस्पतीमधील पाण्याचे वहन कोणत्या ऊतीमार्फत होते? ऑप्शन ए जलवाहिन्या. ऑप्शन बी रसवाहिन्या. ऑप्शन सी अधित्वचा. ऑप्शन डी संवर्धनी ऊती. ऑप्शन ए जलवाहिन्या. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टसाठी सर्वाधिक जबाबदार आहे? हरितगृह परिणाम. ऑप्शन क्रमांक ए नायट्रोजन. ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन सी ऑक्सिजन. ऑप्शन डी हायड्रोजन.
तुमच्या 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. तर ज्यांनी कार्बन डायऑक्साईड कमेंटमध्ये टाईप केलं आहे त्यांचे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22, आनुवंशिकतेचे नियम कोणी मांडले? आपलं झालेलं आहे. ऑप्शन ए चार्ल्स डार्विन, ऑप्शन बी लॅमार्क, ऑप्शन सी ग्रेगर मेंडेल, ऑप्शन डी रॉबर्ट हुक. ऑप्शन सी ग्रेगर मेंडेल. प्रश्न क्रमांक 23, विज्ञान अध्यापनात आगमन पद्धती म्हणजे काय? ऑप्शन ए नियमाकडून उदाहरणाकडे जाणे, ऑप्शन बी उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, ऑप्शन सी प्रयोगाकडून निष्कर्षाकडे जाणे, ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. काय वाटते प्रश्न क्रमांक 23 आगमन पद्धती म्हणजे काय असते? तर आगमन पद्धती मित्रांनो बी आणि सी दोन्ही बरोबर, म्हणजे ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आपल्याला याचं उत्तर यायलाच पाहिजे. ऑप्शन ए स्वादुपिंड, ऑप्शन बी थायरॉईड, ऑप्शन सी यकृत, ऑप्शन डी लाळ ग्रंथी. आपण शिकलेलो आहोत मित्रांनो सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत म्हणजे लिव्हर. प्रश्न क्रमांक 25, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? ऑप्शन ए हवा, ऑप्शन बी पाणी, ऑप्शन सी निर्वात पोकळी, ऑप्शन डी लोखंड. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. टेलिग्रामवरून PDF डाउनलोड करावे. PDF हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की PDF म्हणून टाईप करा. उत्तर आहे आपलं ऑप्शन डी लोखंड. प्रश्न क्रमांक 26, ब्लूमच्या वर्गीकरणानुसार ब्लूम्स टॅक्झॉनॉमी विज्ञानातील प्रयोगाचे कौशल्य कोणत्या क्षेत्रात येते? ऑप्शन ए बोधात्मक, ऑप्शन बी भावात्मक, ऑप्शन सी कारक सांवेगिक, ऑप्शन डी आध्यात्मिक. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, कांदा कापताना डोळ्यात पाणी येते कारण त्यात कोणते रसायन असते? ऑप्शन ए सायट्रिक ॲसिड, ऑप्शन बी अमायनो ॲसिड, ऑप्शन सी सल्फर, ऑप्शन डी मॅग्नेशियम. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सल्फर, अमिनो ॲसिड सल्फोक्साईड. प्रश्न क्रमांक 28, आम्ल पर्जन्यासाठी ॲसिड रेन कोणते वायू मुख्यत्वे कारणीभूत असतात? ऑप्शन ए CO आणि CO2, ऑप्शन बी SO2 आणि NO2, ऑप्शन सी O3 आणि धूळ, ऑप्शन डी CFC. प्रश्न क्रमांक 28 उत्तर ऑप्शन बी SO2 आणि NO2. प्रश्न क्रमांक 29, विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात सांगा, पाहू किंवा करून पहा हे विभाग कशासाठी असतात? ऑप्शन ए पाठाची लांबी वाढवण्यासाठी, ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी, ऑप्शन सी शिक्षकांचे कामे कमी करण्यासाठी, ऑप्शन डी केवळ परीक्षेसाठी. प्रश्न क्रमांक 29 चालू आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे. 30 पैकी किती गुण आपल्याला आलेत ते आपल्याला नक्की सांगायचे आहेत. ऑप्शन बी योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी. प्रश्न क्रमांक 30 बघा, पेन्सिलच्या लीडमध्ये काय वापरले जाते? ऑप्शन ए कोळसा, ऑप्शन बी ग्रॅफाईट, ऑप्शन सी शिसे म्हणजे लीड, ऑप्शन डी काजळी. खूप लोक इथं कन्फ्यूज होणार आहेत. तर 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ज्याला येईल त्याला आपण समजू त्याचा अभ्यास थोडं चांगला आहे. तर मित्रांनो ऑप्शन बी ग्राफाईट याचं उत्तर राहणार आहे. मित्रांनो किती स्कोर आपल्याला आला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू शेवटपर्यंत येण्यासाठी. कमेंटमध्ये आपला स्कोर नक्की सांगा. थँक्यू. शेअर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. थँक्यू सो मच.